बहिणीला लय आधार होते, माझ्या बहिणीच्या पोराला देवाला कधी माहिती नव्हतं, यांनी माहिती केलं या पोरांनी। सकाळी एका 20 वर्षीय तरुणाचा अवैध वाळू उपसा करताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना पंढरपूर नजीकच्या असणाऱ्या चिंचोली भोसे या गावाच्या हद्दीत घडली आहे। मागील अनेक दिवसापासून महसूल विभागाच्या आशीर्वादानेच अवैध वाळू उपसा सुरू आहे। मात्र तहसीलदार केवळ मोजक्याच वाहनांवर कारवाई करतात आणि त्यांचे फोटो मीडियाला पाठवतात। मात्र खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे तिथे कोणतीच कारवाई होत नाही। मागील काही दिवसांमध्ये वाळू उपसा करताना अनेकांचा जीव गेलाय, मात्र पोलिसांना हाताशी धरून कोणतीच कारवाई झाली नाही। त्यामुळेच पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या गुंडांची मोठी टोळी निर्माण झाली आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास पंढरपुरातील अनिलनगर भागात राहणारा रामू अनिल धोत्रे या 20 वर्षीय तरुणाला 3 ते 4 तरुणांनी वाळू उपसा करण्याकरता झोपेतून उठवून नेले। मात्र याच रामूचा वाळूचा उपसा करताना सुमारे 15 फूट खोल असणाऱ्या खड्ड्यातील वाळूचा ढिगारा अंगावर पडला आणि याच वाळूच्या ढिगाऱ्यात त्याचा गुदमरून जीव गेलाय। ही घटना त्याच्या सहकाऱ्यांना माहीत असताना देखील त्यांनी कोणालाच कळवले नसल्याचा आरोप त्याची आई करत आहे। त्यामुळे आज हा घातपात झालाय असा देखील सवाल धोत्रे परिवाराकडून होत आहे। तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये तहसीलदार अवैध वाळू उपसा नसल्याचे सांगतायत, मात्र अवैध वाळू उपसा किती मोठा सुरू आहे हे याच घटनेवरून दिसून येते। त्यासाठी या घटनेची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे। वास्तविक रामू धोत्रे यांचं 2 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं, त्यामुळे नव्या संसाराची सुरुवात झाली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण अनिलनगर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे।